ही शेतकऱ्यांच्या बाबतीत जी शासनाचे निर्णय जे आहेत ते सांगताना जे एक करतात. आता ही माझी वस्तुस्थिती अशी आहे की या ठिकाणी माझं शेड गेल्या वर्षीच्या रेमल चक्रीवादळात पडलेलं, ह्याचे पंचनामे झाले, सगळं झालंय, बर. पण शासनाने ह्याचा अधिकृत काहीच विषय केलेला नाही, पैसे मिळाले नाही अजिबात नाही. पंचनामे होऊन बर. तरी सुद्धा ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा? हे कर्जमाफी देतील ह्याची काय विश्वास ठेवायचा? हे फक्त चालूला वेळ कशी मारायची हे सगळ्यात मोठं ह्यांचं उदाहरण आहे. मी चालूला माझा गडी हे असल्या पावसात सुद्धा आम्ही या शेड मध्ये राहत होतो. बर बर तिकडे मागे कॅमेरा दाखवते हा, म्हणजे इतकी शेतकऱ्याची बिकट अवस्था करायचं काम हे शासन करतंय. आणि फक्त लोकांना एक प्रसार माध्यमापाशी ह्यांनी दाखवण्याचं, म्हणजे खायचे दाते आणि दाखवायचे दाते, ही परिस्थिती आहे यांची. की जे आता येणाऱ्या स्थानिक संस्थेच्या इलेक्शनमुळं ह्यांनी जे येड्यात काढण्याचं काम करणार आहेत, त्यामुळं ही विश्वास ठेवणं कितपत शक्य आहे हे खरं वाटत नाही. हा, आता जर ह्यांना खरोखरच शेतकऱ्यांची एवढी आस्था असते किंवा आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे म्हणून हे जे दरवेळेस सांगतात, हे जर खरंच ह्यांना वाटत असतं तर ह्यांनी निर्णय लगेच केला असता. बाकीचे 10,000 रुपये खरीप पेरणीसाठी म्हणून जे प्रोत्साहनपर देणार हा विषय होता, तो झालेला नाहीये. आणि जे विम्याच्या संदर्भातला 17,000 रुपये तुम्हाला देऊ म्हणून जे विषय केलेला आहे ते तर होऊ शकत नाही. जोपर्यंत यांच्याकडे कापणी अहवाल रिपोर्ट मिळत नाही तोपर्यंत हे देणं शक्य होत नाही. तुमच्यावर किती कर्ज आहे? माझ्याकडे 7 लाख रुपये कर्ज आहे. इलेक्शनचं गाजर जे आहे ते दरवर्षी ट्रेंड चालू आहे, ते त्या पद्धतीने चाललेलं आहे.